ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. दैनंदिन जीवनात अन्नपदार्थांमध्ये मिठा इतकंच मसाल्याच्या पदार्थात लसणाला महत्त्व आहे. आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणून लसणाचा उपयोग केला जातो. लसणाचं गुणवत्तापूर्ण पीक घेता आलं तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला आर्थिक मोबदला मिळवता येऊ शकतो. अशा प्रकारे नगर जिल्ह्यातील जेऊरमधील बहिरवाडी येथील शेतकरी विष्णू रामचंद्र जरे यांनी लसणाचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जर लसूण पिकाचं उत्पादन लागवड केली तर तो शेतकरी शेती लसूण पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होतो. आणि 15 नोव्हेंबरच्या पुढं जर लसूण लागवड केली तर लसणाचं उत्पादन कमी येतं. 15 ऑक्टोबरच्या अगोदर जरी लसणाची लागवड केली तरीही उत्पादन कमी येतं. त्यामुळं शेतकरी बांधवांनी शक्यतो 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्येच लसणाचं लागवड करण्याचा प्रयत्न. लागवडीसाठी योग्य कालावधी निवडणं आवश्यक असतं. त्यावर लसणाची वाढ अवलंबून असते. लसणावर 2 ते 3 प्रकारचे रोग पडतात. लसणासाठी असणारे आजार 2 ते 3च आहेत, पण ते कंट्रोल करताना शेतकऱ्यांना अजूनही समजत नाही की माव्यासाठी कुठलं औषध वापरावं, थ्रिप्ससाठी कोणतं औषध वापरावं, करपा आला असेल तर तो करपा हा कसा ओळखायचा, करपा तपकिरी करपा आहे की करपा हा काळा करपा आहे, हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी औषधाचं स्वतः दुकानात जाऊन कृषी दुकानात गेल्यानंतर मला एंडोसल्फानच पाहिजे किंवा मला 22 पावडरच पाहिजे किंवा मला RCFचं 15-15 हेच खत पाहिजे, हे स्वतःला ज्यावेळेस कळन त्यावेळेस शेती ही अतिशय कमी खर्चामध्ये झालेली दिसन. कमी खर्चात जैविक आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करून लसणाची निकोप वाढ करता येते. शेतीसाठी जैविकचा पण वापर करा. जैविकचा वापर करत असताना आपण गोमूत्र, गावरान गाईचं गोमूत्र जर वापरलं तर अतिशय पिकाला चांगला त्याचा लाभ होतो. जर आपण गोमूत्र, आलं आणि लसूण हे जर 2 ते 3 महिने एका माठामध्ये जर रापलं आणि ते जर शेताच्या पिकावरती फवारलं तर तुमच्या शेतावर येणारे कुठलाही रोग असो याच्यावरती नियंत्रण हे 100% आल्याशिवाय राहत नाही. आणि कमी खर्च नाही ना त्याला काही. ज्यावेळेस आपण महागडी औषध आणतो, एक शेतकरी आज या स्टेपला जाऊन पोहोचलाय की एका एकराचा औषधाचा खर्च तो सांगतो 50,000 रुपये झाला. 50,000 रुपये जर खर्च शेतकरी जर करत असेल तर त्याला पाठीमागे किती उत्पन्न राहणार, किती पैसा मिळणार, याच्यावर शेतकऱ्यांनी पहिलं कंट्रोल आणलं पाहिजे. आणि शेती ही करत असताना जैविकचा वापर विथ रासायनिकचा वापर हे दोन्ही एकत्र करून जर शेतकऱ्यांनी शेती पिकवली तर एक अतिशय कमी खर्चामध्ये शेती होते. आज माझ्या शेतामध्ये लसणाच्या पिकावरती थ्रिप्स येऊ नये म्हणून मी ट्रॅप लावलेले आहेत. त्या ट्रॅपचा इतका महत्त्वाचा फायदा होतो शेतकऱ्यांना की त्या ट्रॅप ज्यावेळेस थ्रिप्स तयार होतो आणि तो थ्रिप्स त्या ट्रॅपला जाऊन चिटकतो की तुमचा पुढचा आजार थांबला. आणि हे करत असताना ट्रॅप तर झालेच, पण त्याचबरोबर अनेक जैविक असे औषधं आपण घरी तयार करतो.
10 लिंबाचा 10 झाडांचा पाला गोमूत्र हे जरी आपण तयार केलं तर त्याचेही आपण किमान 2 स्प्रे देऊ शकतो. आणि ज्यावेळेस त्याला पुढचा आजार कंट्रोल होणार नाही त्यावेळेस आपण मग रासायनिक औषधाकडे वळणं ही काळाची गरज आहे. आणि ती करत असताना औषधं हे प्रथमतः हलक्या दर्जाचं वापरायचं, दुसराही औषधं त्याच्यापेक्षा थोडं भारी दर्जाचं वापरायचं. आणि ते जर आलटून पालटून वापरलं तर पुढचा खर्च होणार खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. शेतकऱ्याने शेतामध्ये पक्षी थांबे लावले पाहिजेत की जेणेकरून पक्ष्यासाठी जो आपण ट्रॅक उभा करतो लाकडाचा त्याच्यावर पक्षी येऊन बसतो आणि तो पक्षी नेमका आळाई कुठं असेल ती उचलून खातो आणि मग तुमचा शेतावरचा पिकावरचा खर्च हा सुद्धा कमी होतो. लसणाच्या पिकासाठी मनुष्यबळ खूप लागत नाही. कुटुंबातील सदस्य सुद्धा या कामी मदत करतात. या शेती करत असताना मला संपूर्ण घरातील सगळ्या मुलांचा, दोन्ही मुलांचा, पत्नीचा, सुनांचा, या सगळ्यांचा मला याचा खूप मोठा फायदा होतो. आणि शक्यतो आम्हाला मजूर कमी प्रमाणात लागतं. घरातलेच लोक सगळे कामं करत असतात. आता मी जास्त घराकडे लक्ष देत नाही. मी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसं करता येईल त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करत असतो. माझी दोन्हीही मुलं शेतीमध्ये पूर्ण एक्सपर्ट झालेले आहेत. ॲग्रिकल्चरचा जो शिक्षण घेतलेला असतो त्या पद्धतीचं यांनी शिक्षण शेतावरती घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मला होणारा खर्च हा कमी प्रमाणात माझा होतो. मजूर लागतं, मजूर लागत नाही अशातला भाग नाही, पण कमी लागतं. विष्णू जरे यांनी एकल पाकळी असणारं लसणाचं वाण विकसित केलं आहे. त्याचा उपयोग हृदयविकाराच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो. लवकरच ते दुसरा वाण सुद्धा विकसित करणार आहेत. मी शेती करत असताना लसणाचे वाण DOR यांच्या मार्फत हे आम्ही एकत्र बसून आणि मी काही सांगतो आणि ते पण काही मला मार्गदर्शन करतात. आमच्या मार्गदर्शनामधून मी स्वतः 2 वाण नवीन स्वतः तयार केलेले आहेत. एक वाण असा आहे की तो सिंगल पाकळीचा आहे. सिंगल पाकळीचा एक वाण की तो हृदयविकाराचे जे पेशंट असतात त्यांच्यासाठी खास तो वाण आम्ही तयार केलेला आहे. त्याचा भावसुद्धा किमान 2,500 ते 3,000 रुपये किलोचा भाव राहील. याच्यापेक्षा कमी तो मिळणार नाही. आणि शेतकऱ्यांना कुठल्याही बी माणसाला हृदयविकाराच्या प्रत्येक माणसाला त्याचा उपभोग हा अतिशय चांगल्या प्रमाणात होईल. दुसरा वाण आणखी एक तयार करण्याचा एक कार्यक्रम चालू आहे. पुणे जिल्ह्यातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे लसणावर संशोधन करण्यात येत आहे. येथील शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना त्याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. येथील शास्त्रज्ञ अश्विनी बेनके या त्यासाठी मार्गदर्शन करतात. कांदा व लसूण संशोधन केंद्राने प्रसारित केलेल्या लसणाचे 2 वाण आहेत. पहिला वाण आहे भीमा ओमकार आणि दुसरा आहे भीमा पर्पल. तर भीमा ओमकार ही जात बिहार, दिल्ली, गुजरात, राजस्थान या राज्यांसाठी शिफारस केलेली आहे. याच्यामध्ये लसणाचा बल्ब किंवा कंद हा मध्यम आकाराचा असतो आणि त्याचा रंग हा पांढरा असतो. त्याची उत्पादकता सरासरी 8 ते 10 टन इतकी आहे. तर भीमा पर्पल ही लसणाची जात आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांसाठी शिफारस केलेली आहे. या लसणाच्या जातीची वेगळेपण म्हणजे याच्या वरचा कवर हा त्याच्यावर थोड्या गुलाबी छटा असतात. त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच या वाणाचे उत्पादकता ही 7 ते 8 टन प्रति हेक्टर इतकी आहे. या वाण हा शेतामध्ये थ्रिप्स असेल, कीट असतील किंवा कीड आहे त्यांना टॉलरंट किंवा त्याला प्रतिकार दाखवतो. त्याच्यामुळे त्याची उत्पादकता शिफारस केलेल्या राज्यांमध्ये कधी 10 टनांपेक्षाही जास्त गेलेली आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात लसणाचं उत्पादन खूपच कमी आहे. ते वाढवण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. लसणाचा क्षेत्रफळ आणि उत्पादनाच्या दृष्टीने जगामध्ये चीन नंतर दुसरा नंबर लागतो. परंतु उत्पादकच्या दृष्टीने भारत हा जवळजवळ 11व्या ते 12व्या स्थानावर आहे. ज्याच्यामध्ये लसणाची उत्पादकता ही 5 टन प्रति हेक्टर आहे. तर पूर्ण जगाची सरासरी उत्पादकता ही जवळजवळ 13 टन प्रति हेक्टर आहे. उत्पादकता कमी असण्यामध्ये भारतामध्ये
मुख्य कारण आहे की भारतातला लसूण हा शॉर्ट फोटो पिरियडमध्ये लावलेला लसूण आहे। याचा अर्थ इथला जे दिवसाचा प्रकाश मिळण्याचा जो कालावधी आहे तो जवळजवळ 10 ते 11 तास फक्त आहे। आणि दुसरं म्हणजे इथल्या लसणाचा कालावधी हा 5 महिन्यांचा आहे। जर आपण विचार केला तर जो युरोपियन आणि दुसऱ्या कंट्रीजमध्ये जो लसणाचं उत्पादन केलं जातं तो लसूण हा सर्वसाधारण 8 महिन्यांच्या कालावधी एवढा लागतो आणि तिथला जो फोटो पिरियड आहे तो 11 ते 12 तासांपेक्षा जास्त आहे। त्याच्यामुळे त्याची उत्पादकता ही जास्त आहे। परंतु तरीही उत्पादकता वाढवण्यासाठी भारतामध्ये आपल्याला भरपूर असे पर्याय उपलब्ध आहेत। लसणाचं यशस्वी उत्पादन घेणारे विष्णू जरे याविषयी अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात। शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतीचा डॉक्टर बनावं अशी अपेक्षा ते व्यक्त करतात। मी तमाम शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की आपणही शेतीचे डॉक्टर बना, शास्त्रज्ञ बना आणि शेती करत असताना ज्या कमी खर्चामध्ये शेती कशी करता येईल ते पहा। आणि मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे, कधीही फोन करा, तुमच्यासाठी माझा फोन चालू असणारच। आणि तुम्हाला जी जी माहिती लागेल ती माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन। शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना माझ्या शेतावर यायचं आहे त्यांनी प्लॉटवर पाहणी करायची, त्यांनी जरूर पाहणी करावं। ज्या शेतकऱ्यांना बियाणं लागत असेल त्याला मी बियाणंही देण्याचा प्रयत्न करतो। ज्या शेतकऱ्यांना नुसती माहिती लागत असेल तर त्याला पूर्ण माहिती देण्याचाही प्रयत्न करेन। DOJR लसूण कांदा लसूण संशोधन केंद्राचा संपर्क ठेवा, कृषी विद्यापीठाशी महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संपर्क ठेवा, जिल्हा कृषी विभागाशी संपर्क ठेवा। मला जिल्हा कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी यांचं खूप चांगलं महत्त्वाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि आपणही ते कृषी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचावा आणि त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घ्या। खरोखरच शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक पिकांचं व्यवस्थापन केल्यास त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊ शकतो। तसंच या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांचं मार्गदर्शन घेतल्यास शेती विकासाला एक दिशा आणि गती मिळू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा अवश्य विचार करावा आणि त्याप्रमाणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी। आमची माती आमची माणसं